लोन हा मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि खरंच आहे. आपल्यासारखे मध्यमवर्गीय लोकं कोणतीही छोटी-मोठी वस्तू घ्यायची झाली, की आपल्याला लोनशिवाय पर्याय नाही. आपल्याला हा लोनचा फायदा आपल्या त्या लहान-मोठ्या आनंदासाठी तर होतोच, पण त्याचबरोबर आणखीन एका गोष्टीसाठी होऊ शकतो. ते म्हणजे इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी. आता कुठले असे लोन आहेत ज्याचा फायदा इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी होऊ शकतो, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला ई-एम-आयचा फुल फॉर्म माहीत आहे का? माहीत असेल तर लगेच कमेंट करा. नमस्कार, मी सी ए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला 4 अशा लोनबद्दल सांगणार आहे, ज्याचा फायदा तुम्हाला इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी होऊ शकतो. सर्वात पहिला आहे होम लोन. जर तुम्ही एखादं घर बांधताय किंवा एखादा फ्लॅट खरेदी करताय आणि त्यासाठी जर तुम्ही होम लोन घेतलं असेल, तर त्या होम लोनवरती तुम्ही जो काही व्याज भरताय त्याचा 2 लाखापर्यंत तुम्ही इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट क्लेम करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जी काही त्याची मुद्दल परतफेड करताय, म्हणजे प्रिन्सिपल रिपेमेंट करताय, त्याचासुद्धा तुम्ही 1.5 लाखापर्यंत ATC अंतर्गत बेनिफिट घेऊ शकता. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, की तुम्ही घर बांधल्यापासून किंवा खरेदी केल्यापासून 5 वर्षांच्या आत जर ती प्रॉपर्टी विकलात, तर मात्र हा जो काही 1.5 लाखाचा बेनिफिट आहे ना, हा विथड्रॉ केला जाईल आणि ज्या वर्षात तुम्ही ती प्रॉपर्टी विकताय, त्या वर्षात ते ॲड केलं जाईल आणि तुम्हाला त्यावरती टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे प्रॉपर्टी खरेदी केल्यापासून किंवा बांधल्यापासून 5 वर्षापर्यंत ती शक्यतो विकू नका. आता हे दोन्ही जे बेनिफिट आहेत ना, ते तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिममध्ये मिळतील. न्यू टॅक्स रिजिममध्ये तुम्हाला हे बेनिफिट मिळणार नाही. न्यू टॅक्स रिजिममध्ये ना एक परिस्थिती आहे जिथे तुम्हाला हा बेनिफिट मिळू शकतो. ती म्हणजे काय, की तुम्ही जो काही फ्लॅट विकत घेतला आहे, त्याच्यासाठी जर लोन घेतलं आहे आणि व्याज भरताय आणि त्या प्रॉपर्टीमधनं तुम्हाला भाड्याच्या स्वरूपात उत्पन्न येतंय, तरच ह्या इंटरेस्टचा तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो. दुसरं आहे एज्युकेशन लोन. आता तुम्ही जर तुमच्या हायर स्टडीजसाठी एखादं एज्युकेशन लोन घेतलं असेल, तर त्यावरती जो काही व्याज भरताय, त्या संपूर्ण व्याजाचं तुम्ही इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट घेऊ शकता. इथे काही 1.5 लाख किंवा 2 लाखाची लिमिट नाही आहे. जी काही व्याजाची रक्कम असेल, त्या पूर्ण रकमेचं तुम्हाला बेनिफिट मिळेल. पण 3 कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन आहे, की लोन हायर स्टडीजसाठी पाहिजे. म्हणजे काय, तर तुमचं डिग्री असेल किंवा मास्टर्स असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, ह्या अशा हायर स्टडीजसाठी जर तुम्ही काही लोन घेतलं असेल, तरच तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल. दुसरं आहे, जे काही तुम्ही होम लोन एज्युकेशन लोन घेतलं आहे, ते एकतर स्वतःसाठी असेल किंवा तुमच्या जोडीदारासाठी असेल किंवा तुमच्या मुलांसाठी असेल, तर तुम्हाला ह्याचा बेनिफिट घेता येईल. हां, एखाद्या व्यक्तीसाठी जर तुम्ही कायदेशीर पालकत्व घेतलं असेल, तरीसुद्धा तुम्हाला हा बेनिफिट घेता येईल. तिसरी कंडिशन आहे, की लोन रिपेमेंट सुरू झाल्यापासून सलग 8 वर्षापर्यंतच हा बेनिफिट घेऊ शकता. त्यापुढे तुम्हाला हा बेनिफिट घेता येणार नाही. एज्युकेशन लोनमध्ये जी काही तुम्ही प्रिन्सिपल रिपेमेंट करता, म्हणजे मुद्दल अमाऊंटची परतफेड करता, त्याचा काही बेनिफिट मिळत नाही आणि हा बेनिफिटसुद्धा फक्त ओल्ड टॅक्स रिजिममध्ये आहे. न्यू टॅक्स रिजिममध्ये हा बेनिफिट मिळत नाही. तिसरं आहे कार लोन. आता सध्या ना इलेक्ट्रिक कार्सचा जमाना आहे. सो तुम्ही एखादी इलेक्ट्रिक कार घेतली असेल, ते पण लोनवर, तर मग त्यावरती जो काही तुम्ही व्याज भरताय, त्याचा तुम्ही 1.5 लाखापर्यंत टॅक्स बेनिफिट क्लेम करू शकता. इथे पण 3 कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन आहे, की तुमचं जे काही लोन आहे, ते 1 जानेवारी 2019 ते 31 मार्च 2023मध्ये सँक्शन झालेलं पाहिजे. इथे जो तुम्ही व्याज भरताय, तो पुढील 8 वर्षापर्यंत तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. आता समजा ह्यानंतर जर तुमचं काही लोन सँक्शन झालं असेल, तर त्याचा बेनिफिट मिळणार नाही. पण ह्या पिरियडमध्ये जर तुम्ही सँक्शन केलं असेल, तर आता पुढचे 8 वर्ष तुम्ही ह्याचा बेनिफिट घेऊ शकता. आणि तिसरी कंडिशन आहे, की तुम्ही जर 2 इलेक्ट्रिक कार्स घेतल्यात, तर 1.5 असं 3 लाखाचा बेनिफिट नाही मिळणार, तर दोन्ही इलेक्ट्रिक कार मिळूनच तुम्हाला 1.5 लाखाचा बेनिफिट मिळेल. इथे पण तुम्ही जी काही मुद्दल फेडताय त्याचा बेनिफिट मिळत नाही आणि हा पण डिडक्शन आहे ना, हा ओल्ड टॅक्स रिजिममध्ये आहे. न्यू टॅक्स रिजिममध्ये ह्याचा बेनिफिट मिळत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की तुम्हाला जर हे डिडक्शन घ्यायचं आहे ना, तर त्या कार लोनचा EMI किंवा जे काही इंटरेस्टचं पेमेंट आहे, ते तुमच्या इन्कममधनं झालं पाहिजे. दुसऱ्या कोणाच्या इन्कममधनं त्याचं रिपेमेंट होतं आहे आणि बेनिफिट तुम्हाला क्लेम करायचं आहे, तर तसं होऊ शकणार नाही. आता तुम्ही समजा इलेक्ट्रिक कार नाही, पण एखादी पेट्रोल बेस्ड किंवा डिझेल बेस्ड गाडी घेतली असेल, मग इथे तुम्ही सॅलरीड असाल तर तुम्हाला बेनिफिट मिळत नाही. पण जर तुम्ही व्यवसाय करताय किंवा प्रोफेशनल आहात, तर मात्र तुम्ही जो काही व्याज भरताय त्या गाडीच्या लोनवरती,
ते तुम्ही तुमच्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटला खर्च म्हणून दाखवू शकता. त्या वर्षाचा जो काही प्रॉफिट आहे तो त्या रकमेने कमी करून उरलेल्या प्रॉफिटवरती तुम्ही टॅक्स भरा. चौथा आहे बिझनेस लोन. आता जर तुम्ही व्यावसायिक आहात किंवा प्रोफेशनल आहात आणि बिझनेससाठी एखादं बिझनेस लोन घेतलं आहे किंवा एखादी CC घेतली आहे म्हणजे कॅश क्रेडिट घेतलं आहे, तर त्यावरती जो काही व्याज भरताय त्याचा तुम्ही तुमच्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये खर्च क्लेम करू शकता आणि उरलेल्या प्रॉफिटवरतीच तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. आता बऱ्याचदा काय होतं की तुम्ही किंवा एखादा माणूस पर्सनल लोन घेतो आणि ते पर्सनल लोन घर घेण्यासाठी किंवा कार घेण्यासाठी वापरतो आणि त्यांना असं वाटतं की त्याचा बेनिफिट पण होम लोनला जसा आहे किंवा कार लोनला जसा आहे तसा त्यांना मिळेल. पण तसं नाही होत. तुमचं जर लोन स्पेसिफिकली होम लोन किंवा कार लोन किंवा एज्युकेशन लोन ह्या कॅटेगरीमध्येच जर सँक्शन्ड असेल तरच त्यावरती जो काही व्याज भरताय त्याचा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बेनिफिट घेता येईल. पर्सनल लोन म्हणून सँक्शन्ड असेल तर घेता येणार नाही. मला खात्री आहे की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारच्या लोनचा इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट घेता येईल आणि तो कसा घेता येईल हे व्यवस्थित समजलं आहे. त्यामुळे कोणतंही लोन घेताना तो कुठल्या कॅटेगरीमध्ये घेताय ह्याची काळजी घ्या. तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल त्यामुळे तुम्ही त्याला लाईक केलं असणार. आता ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती हे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.